माहिती अधिकार कायद्यामध्ये ना एक असं कलम आहे जे खूपच पॉवरफुल आहे, पण अनेकदा त्याकडे आपलं लक्षच जात नाही. ते कलम आहे कलम 10, म्हणजे पृथक्करणीयतेचा नियम. आज आपण याच महत्त्वाच्या नियमाबद्दल एकदम सविस्तरपणे बोलणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी माहिती नाकारली जाते तेव्हा काय होतं, ही एक कॉमन समस्या बघू. मग कलम 10 म्हणजे नेमकं काय आणि ते कसं काम करतं हे समजून घेऊ. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या काय जबाबदाऱ्या आहेत आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, एक नागरिक म्हणून आपल्यासाठी याचा काय अर्थ आहे हेही आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया एका अशा अनुभवापासून जो माहिती अधिकार वापरणाऱ्या बऱ्याच जणांना येतो आणि तो खरंच खूप फ्रस्ट्रेटिंग असतो. आपल्यासोबत कधी असं झालंय का की आपण एका मोठ्या डॉक्युमेंटसाठी अर्ज केला, पण त्यातल्या एखाद्या लहानशा भागामुळे, अगदी छोट्याशा माहितीमुळे संपूर्ण अर्जच फेटाळला गेला? ही एक खूप सामान्य गोष्ट आहे, पण तेवढीच निराशाजनकही. आणि इथेच सगळा घोळ होतो. एक लहानसा संवेदनशील मुद्दा आणि संपूर्ण माहिती मिळवण्याचा मार्गच बंद. म्हणजे एकतर सगळं मिळेल किंवा काहीच नाही. पण थांबा, कायद्यानुसार असं व्हायला नको. आणि गंमत म्हणजे याच समस्येवर कायद्यामध्ये एक थेट आणि जबरदस्त उपाय दिलेला आहे. आणि तो उपाय म्हणजेच माहिती अधिकार कायद्याचं कलम 10. तर मग ही पृथक्करणीयता म्हणजे नक्की काय? चला एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा आपण एका ग्रुप फोटोची मागणी केली आहे, पण त्यातल्या एका व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवायची आहे. मग अशा वेळी अख्खा फोटो नाकारण्याऐवजी फक्त त्या एका व्यक्तीचा चेहरा लपवून बाकीचा फोटो आपल्याला दिला जाईल. बस, कायद्याच्या भाषेत याच प्रक्रियेला पृथक्करणीयता किंवा सेव्हरेबिलिटी म्हणतात. आणि हे काही आपण हवेत बोलत नाहीये. कायद्यात हे अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. जसं इथे दिसतंय, माहिती अधिकार कायदा 2005चं कलम 10 हेच सांगतं की जी माहिती गोपनीय आहे तिला वेगळं करून उरलेली माहिती नागरिकांना द्यायलाच हवी. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर छान वाटतंय, पण मग प्रत्यक्षात ही प्रक्रिया काम कशी करते? चला आता तेच समजून घेऊया. खरं तर ही प्रक्रिया अगदी सरळ आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी, आपण अर्ज करतो. दुसरी पायरी, अधिकारी त्यातून गोपनीय आणि उघड करण्यासारखी माहिती वेगळी करतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, जी माहिती कायद्याने देता येते ती आपल्याला दिली जाते. झालं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. हे विभाजन असं व्हायला हवं की उरलेल्या माहितीचा मूळ अर्थ बदलता कामा नये. कारण संदर्भाशिवाय मिळालेल्या अर्ध्या कच्च्या माहितीमुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे माहितीचा मूळ गाभा तसाच राहिला पाहिजे. आता बघा, हा कायदा फक्त आपल्याला अधिकार देत नाही, तर तो सार्वजनिक माहिती अधिकाऱ्यांवर काही स्पष्ट जबाबदाऱ्या सुद्धा टाकतो. म्हणजे जेव्हा एखादा अधिकारी कलम 10 वापरून आपल्याला अपूर्ण माहिती देतो, तेव्हा त्याचं काम तिथे संपत नाही. उलट कायद्यानुसार त्याला काही गोष्टी आपल्याला कळवणं बंधनकारक आहे. तर अधिकाऱ्याने आपल्याला काय काय कळवलं पाहिजे? पहिलं म्हणजे आपल्याला फक्त काही अंशी माहिती दिली जात आहे हे त्यांनी स्पष्ट सांगायला हवं. दुसरं, हा निर्णय का घेतला त्यामागची कारणं द्यावी लागतील. तिसरं, हा निर्णय देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आणि पद, त्यासाठी काही शुल्क लागणार असेल तर त्याचा तपशील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या निर्णयाविरुद्ध अपील कुठे आणि कसं करायचं ही सगळी माहिती देणं त्यांचं कर्तव्य आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. एक नागरिक म्हणून या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? याचा आपल्याला काय फायदा? सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 10 हे माहिती अधिकार कायद्याचा आत्मा आहे. ते पारदर्शकतेला मजबूत करतं. हे कलम अधिकाऱ्यांना छोट्या छोट्या कारणांवरून माहिती दडपण्यापासून रोखतं. आणि यामुळेच जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि प्रशासनात पारदर्शकता वाढते. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा आपला माहितीचा अर्ज फेटाळला जाईल, तेव्हा हे एक वाक्य नक्की लक्षात ठेवा. काही माहिती गुप्त असली तरी सर्व माहिती नाकारता येत नाही. कलम 10 हे आपल्या हातातलं एक खूप महत्त्वाचं आणि शक्तिशाली साधन आहे. त्याचा वापर करा आणि प्रशासनाला अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आपला खारीचा वाटा उचला.